वरोरा तहसील के दिदोड़ा गांव के दिदोड़ा सिंचन प्रकल्प का कार्य शुरू हुआ। वरोरा से हमारे संवाददाता चेतन लुथड़े ने हमें जानकारी दी है कि वरोरा तहसील के अंतर्गत दिदोड़ा गांव के दिदोड़ा सिंचन प्रकल्प का काम फिर से शुरू हो गया है। गौरतलब है कि काफी दिनों से यह प्रकल्प का कार्य रुका हुआ था और जिसका विधिवत भूमि पूजन मुख्यमंत्री के हाथों होने वाला था, मगर गांव वासियों की मांगों को मान्य न करने की वजह से प्रकल्पग्रस्तों ने इस काम को रोका था। तो सुनिए इस संबंध में गांव वासियों ने क्या कहा। आमच्या समस्या आमच्या शेतीचे मोबदले फार कमी होऊन आहे आणि आमच्या गावाला पुनर्वसन सुद्धा नाही दिले आहे। आमच्या गावाला पूर्ण याच्या प्रकल्पामुळे पूर्ण गावाला धोका आहे आणि 1.5 किलो नाल्याचं डिस्काउंट कमी करून अर्ध्या किलोमीटरवर आणलेलं आहे। आधीच आमचं गाव पाण्याखाली जात होतं, आता त्याच्या अगोदर पण पाण्याच्या खाली जाणार आहे। सर्वे नंबर 43 आहे माझ्या बाबा। या 7 बाऱ्या आणि 90 झाड आहे, मला 10 झाडाचे पैसे भेटले सांगायचे, 80 झाडाचे भेटले। त्यातल्या त्यात आता महाराष्ट्र शासनाची मेगा भरती आहे, सगळ्यांना फायदा होईल, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळाले ते पण मिळाले नाही। सगळ्या प्रकल्पाच्या शेत्या जाऊ नये। ह्या नाल्यामुळे डायव्हर्शन केल्यामुळे पुराचा धोका वारंवार आता निर्माण होतो पावसाळ्यात, तो पण यांनी केला। नाल्याचं डायव्हर्शन केलं नाही, नाला बुजवलेला आहे। पावसाळ्यात होणाऱ्या पाण्यामुळे गावात एकदम पाणी झालेलं आहे। गावाची लोकसंख्या 325 आहे, 65 घरं आहे आणि कमी 40 पर्यंत प्रकल्प शेतकरी जे तो लावून हे वर्षी सामाजिक चालू आहे। लावून बापाचं काहीच नाही, काम चालू झालं की अर्थ काल लवकरच पैसे म्हणलं तुम्ही आम्हाला पैसे नाही ठगवता काहून म्हणलं नाही बाबाजी म्हणजे तुमचे पैसे कुठंच टाकू नाही म्हणजे असं काहीच बोलणं नाही। तर याच्यावर आम्ही का अनपढ माणसं काय करावं म्हणून आता आम्ही म्हणतो एक दिवस आत्महत्या करावं। आता जमीन गेली पैसाच नाही भेटला तर का करावं जे आता। वहीं अब जब हमारे संवाददाता ने इस संबंध में अभियंता से बातचीत की, उन्होंने जवाब दिया। तो वरोरा तालुक्याचे जे भूसंपादन आहे गोंडपिंपरी कार्यालय SDO गोंडपिंपरी यांच्याकडे आहे, तर आपण त्यांना जवळपास 10 कोटी जमा केलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये, आणि यांचे याद्या पण दिलेल्या आहेत। आता म्हणजे इकडच्या कास्तकारांना गोंडपिंपरीला जाण्यासाठी खूप त्रास होतो, म्हणून आपण वरोऱ्याला जे आपलं ऑफिस आहे सब डिव्हिजन तिथे त्यांना जागा दिलेली आहे। तर ते सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी तिथलचे अधिकारी येतात आणि इथलचे म्हणजे ज्यांचे कागदपत्र क्लिअर आहे किंवा काय ते गोळा करतात आणि जे क्लिअर कागदपत्र आहे ते घेऊन जातात व जे त्रुटी पूर्तता करायची आहे ते त्यांना इथे सांगतात। याच्या अगोदर कसं यांचा जर 97 ते 2003च्या काळामध्ये अंतिम निवाडा होऊन पैसे वाटप करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर यांना म्हणजे वाढीव मोबदला हवा होता नवीन कायद्यानुसार, पण ते नवीन कायद्यानुसार देणे शक्य नाही एक वेळा अंतिम निवाडा झाला असल्यामुळे, म्हणून यांच्यासाठी आपण सानुग्रह अनुदान मंजूर केलं आहे। जवळपास वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर तिन्ही जिल्ह्यासाठी 34 कोटी रुपये। त्यांचा जो वाटप आहे तो महसूल विभागामार्फत होतो। जे फक्त त्यांचे जे पैसे वाटपासाठी जो आहे त्यांना थोडासा वेळ लागतो, कारण की जे पैसे जमा होतात त्यांच्या PLA अकाउंटला जमा होतात, ट्रेझरीला। मग त्यांना ट्रेझरीकडून मग त्यांच्या अकाउंटला आणणं, तर यांच्या अकाउंटमधून मग यांच्या कास्तकारांच्या अकाउंटमध्ये RTGS करणं, त्यासाठी त्यांना जवळपास 15 दिवसाचा वेळ लागतो, म्हणून त्यांना थोडासा वेळ लागतो। पण आज जे आहे जवळपास काल परवाच 26 जणांचे RTGS झालेले आहे आणि पुढच्या आठवड्यात अजून 21 जणांचे होणार। जसे जसे कास्तकारांकडून कागदांची पूर्तता होते तसे तसे त्यांचे ते चेकची छाननी म्हणजे कागदपत्रांची छाननी करणं, अप्रूव्हल घेणं आणि नंतर पैसे जमा करणं, अशी प्रोसिजर सुरू आहे। और अब फिर से दिंदोड़ा गांव के दिंदोड़ा सिंचन प्रकल्प का काम शुरू हो गया है। सिटी न्यूज के लिए हमारे संवाददाता चेतन लुथड़े के साथ राजेंद्र मर्दानी की रिपोर्ट।